अनूप चौहान सर तुम आगे बढ़ो। अनूप चौहान सर तुम आगे बढ़ो। बालाजी पाटिल सर तुम आगे बढ़ो। बालाजी पाटिल साहेब तुम आगे बढ़ो। आमचा कार्यकाळ निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये केवळ मत मिळवण्याच्या उद्देशाने लाखो तरुणांच्या, त्यांच्या आई वडिलांच्या, भावा बहिणीच्या, पत्नींच्या स्वप्नाचा जो चुराडा करण्यात आला, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी नावाची नवीनच टूम काढून बेकारीनं होरपळत असलेल्या, बेकारीनं खचलेल्या पिचलेल्या युवा पिढीशी जी बैमानी सरकारने केली त्याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं धिक्कार करत आहोत। आणि तुम्हाला लाज शरम असेल, ही सगळे युवा प्रशिक्षणार्थी तुम्ही हिंदूचं सरकार म्हणता, ही हिंदूच आहेत। सोयाबीनला भाव नसल्यामुळे मरणारे शेतकरी जसे हिंदू आहेत तसे हे सुद्धा हिंदू आहेत। या हिंदू युवकांना तुम्ही वाऱ्यावर सोडता आणि हिंदूसाठी सरकार आहे म्हणता। हे जे थोता नौटंगी या ठिकाणी चालवली आहे ती तात्काळ बंद करावी। यांना तात्काळ यांना सेवेत पूर्वत समावेश करून घ्यावं। ज्या रिक्त जागा आज प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये रिक्त जागा आहेत, त्या रिक्त जागावर त्यांच्या शिक्षणाच्या प्रमाणात सहाय्यक म्हणून, सहशिक्षक म्हणून, काय म्हणून त्याला नाव काय द्यायचं, कारण तुम्ही नव्याने टूम काढता। जसं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून टूम काढली तशी कोणती टूम काढा, काही करा, पण या लोकांना समाविष्ट करून घेतल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही। आणि जर ह्यांना 6 महिन्यात आउट करायचं असेल तर तुम्ही 6 महिन्यात तुमचे करून झाल्या राजीनामा द्या सरकार। खेळण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असं मी आव्हान राज्य सरकारला करतो। काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमचे नेते मुख्य प्रतोद आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, हे सुद्धा हा विषय विधानसभेमध्ये आपल्या सर्व आमदाराच्या माध्यमातून मांडणार आहेत। आणि त्याच पद्धतीनं आम्ही रस्त्यावर उतरून एक वेगळा अभिनव लढा या लातूर जिल्ह्यामध्ये उभा करून या सरकारला सोळो की पळो करू।